हे पहा आमचा गावरान माणूस इथली पपई घेतली आहे झाडाची पिकलेली आणि इथं लगेच फोडाफाडी चालू केली आहे. कसा आहे मग गावरान माणूस? डॉक्टर म्हणते करेक्ट काबा लागते गोल. तर नमस्कार पब्लिक, मी पवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजपासून आपण करणार आहे डेली व्लॉगिंग सुरू. तर डेली व्लॉगिंग म्हणजे किती दिवसात? 10 दिवसात चॅलेंज घेतोय मी. तर 10 दिवसात 5 दिवसात नाही 10 दिवस. तर आता 10 दिवसात चॅलेंज घेतोय. तर त्यातला डे 1. तर आता आलोय सकाळी आम्ही शेतात गवत न्यायचं आपल्याला शेळ्यासाठी. आणि इकडे भाऊ काय पपई वगैरे खायला लागलं झाडाचं का? सकाळी नाही 1 वाजले सकाळ. हा म्हणजे दुपारचं टाइम आहे. तर आलोय आम्ही शेतात. आता गवत वगैरे नेतो, त्यानंतर पावायला जाणार आहे आम्ही. तर बघा काय होते आजच्या व्लॉगमध्ये. तर काही नाही, बाय बाय. तर आता मी घेतो गवत शेळ्यासाठी. हे मोठाल काही आणि छोटाल काही. हे गवत ना गोड आहे, त्याच्यामुळे शेळ्या जास्त खातात आणि आम्ही हेच गवत नेतो शेळ्याला. कधी मध्ये बाहेरचं नेतो, हे जर पुरत नसल्यावर, म्हणजे हे संपत आल्यावर. आता हे नेतो आणि ते घेतो. तर चला. भाऊ याने लिंब आणलेत चोरून नाही गाईज कोणाला विचारलं तर? गाईज आता फोन लावून विचारू शकतो मी. आत्ता विचारू शकतो. भाऊ लिंब घेऊन आला डायरेक्ट. पॅन्ट खाली चालली त्याची आणि माझ्या पायात आता डायरेक्ट ते शिरलं राव. काय म्हणते आपण डबल आणू शकतो. खाली खूप पडलेले असे खाली पडलेत, त्याने कटाई केल्यामुळे खाली खूप पडलेत. तेच आणायचे आपण. तोडून नाही आणत. तोडून नाही आणले त्यांनी, खाली पडलेले म्हणजे फांद्या तोडलेले तेच घेऊन आला कटाई केलेले आहे ना. हो. याला चोरी नाही म्हणत. गाईज असं लिंबू खावं लागतं. असं काय बरं दम येतो. पिणं गाईज असं तोडायचं, असं पकडायचं, असं. रानटी माणूस रानटी. गाईज खरंच नाही लागलं, बी गेली माझ्या तोंडात. खरंच असतं काय? आंबट आंबट लय बचपन आहे याच्या अंगात. डॉक्टर आहे पण वाटत नाही. हा, आणि भाऊचं ॲडमिशन झालंय. भाऊ काही दिवसात आता जाणार. किती दिवसांनी? 10-12 दिवसांनी काहीतरी भाऊ चालला. आता 2-4 दिवस 10-12 दिवस आहे गावाकडे. आता काय ती मजा करून घेतोय तो. काय म्हणणं आहे तो 10 दिवसानंतर कॉलेज लाईफ सुरू होणार गाईज. तेव्हा मी बिझी माणूस आहे बाई. आता आपल्याला विसरणार, नवीन मित्र होणार त्याला. आवडलं ते अर्ध डॉक्टर आहे कोण सांग. डबल काय होत नाही. अरे उरले अंग नीट राहील ना. होईन का पण? पांढरा दिसत होतं, लावलं त्याला. काय हो, चांगले उरलेल्या माणसात लावा. ते बोंबलत बसन. चेहऱ्याला लावायचं. आम्ही पिळतो आणि इकडे कर का आवडतो. थांब ना दे नाही. तर पब्लिक एवढं गवत घेतलेलं आहे आणि भाऊनी पिशीत लिंब पण घेतले तेवढे मोठे. आणि आता आम्ही चाललोय घरी आणि घरी जाऊन वापस येणार पवायला. इथं पण एक विहीर आहे पण त्याच्यात पवायचं नाही म्हणतो भाऊ, घाण आहे. त्याच्या विहिरीत जायचं पवायला. त्या विहिरीत ना म्हणजे कडलं मोठे आणि अशी घाण आहे पहा. तर त्याच्यामुळं ते म्हणेल नाही पावायचं. तर आता त्यांच्या विहिरीत जाणार आम्ही पावायला. तर चला. हां, आमचा गावठी माणूस बुटी घालतोय बाई डायरेक्ट. आणि तोंडाला ते लागलेलं बा. सगळं लिंबू घोळसून घेतलं भाऊन तोंडाला. काय लॉजिक आहे मला काही कळालं नाही. मरणाची आग होईन तोंडाची. झाली डोळ्याचं गेलं त्याचे. तर पब्लिक गवत वगैरे टाकलेलं आहे आणि आता चालू आम्ही कपडे वगैरे घेतलेत आणि भाऊ चाललो. गाईज आलो घेऊन. अरे पिशी घेतली तुमची पिशी. मग पिशी घेऊन चालणार तर टाक. चल तू लट घ्या. तर चला आता आम्ही भेटू डायरेक्ट शेतात. किरण्या पण येणार आहे आज. पहिलं रुपयाला येत होतं आपल्याकडे. हे आम्ही घेतलेत. नाही जुन्या काळात होता का बिनकाम पैसे घातले आता आम्ही. तर पब्लिक आता रील काढत होतो आम्ही. ये सेल्फी कॅमेरा लावून द्याला आणि मी बॅक साईडच्या कॅमेऱ्याने शूट करीत होतो. सगळं काय पुढचं रेकॉर्ड केलं. अरे पाणी खराब झालं. मी नाही पाहणार भैया. मी पण नाही. मी नाही पाहणार. लय खराब झालं पाणी. याच्यात एकटा तुडे मारत होते. काय शेवाळ्यासारखं झालंय काळं पाणी. ते नाही शेवाळ्यासारखं झाले. नाही बाई मी नाही पाहणार. चला दूध पाजून आलेत काढायला आणि इकडे हात धुवून आता काय खायचंय? मस्का पाव.
मस्का पाव आलेलो घेऊन आता. काय बोल. गाईज यावंच लागतं खायला. यावंच लागते आता. मस्का पाव खायचा आणि पावायचं. नाद करते काय. आणि पाहुणं झाला कॅन्सल. किरणनी पण मिनी ब्लॉग ऐक ना. काय किरणनी पण मिनी ब्लॉग चालू केलेत. आपल्या किरणची आयडी कोणती सांग. दोन्ही पण किरण ही आयडी आहे. तर भाऊला पण फॉलो करा. म्हणजे त्याचे फॉलोअर्स मला फॉलो करा. त्याचे लय मोठे आहेत, आपले कमी आहेत. आता याचे पण मिनी ब्लॉग येत राहतील. म्हणजे सॉन्ग सगळं काही दिवसांनी असे पण ब्लॉग येतात. तर मी चॅलेंज घेतलेलं आहे 10 दिवसाचं कंटिन्यू टाकणार हे ब्लॉग मोठा. ते काय नाद करते काय. आता 4 लोक काय म्हणते म्हणू द्या. त्यात पाव 5 निघले. त्याच्यात क्रीमच नाही. भारी लागायला लागलं. माझ्याच्यात क्रीमच नाही निघली. क्रीमच नाही निघली. ते तू फक्त गाणं टाकण्यापेक्षा ते नाही का ते पॉकलॅनवाला मी सेंड केलं नाही काय नाही मला नाही. मला आधी वाटलं मांजर आहे म्हणून मी जरा जवळ जाणार होतो पण ते कानावर म्हणले लांडगे आहे. बरं वाघ विघ्न वाघाचा तिकडेच कार्यक्रम. लांडगे होते लांडगे. लांडगे होते तरी पण भाऊ जाऊन पाहतोय लांडगे. खरं मी थोडा अजून पुढे गेलो लांडगे का मांजर आहे का कन्फर्म करा म्हणलं मांजर असलं म्हणायचं. काय म्हणायचं. कुत्र्याला छेडी देते कुत्र्याला. तर पब्लिक आता आहे का आम्ही 3 चालू आहे. कारण आमची सगळी बराणी गँग गेलेली आता. आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाऊस झालता. कापूस लय फुटेल होता म्हणून आजपर्यंत किती दिवस झाले. आज 8-10 दिवसापासून सलग कापूस वेचित होता आम्ही. तर आता कापूस वेचणं झालेलं आहे. याच आहे अजून दुबारा फुटलाय. पण आता आला आम्ही पावायला. आजच्या दिवसात सुट्टी. तर पाणी पण लय खोल गेलेलं आहे. आणि विषय काय आहे आता वमे पण जाणार कॉलेजला. आणि आमचं शेवटचं पाहुणं असू शकतं आता हे 2-3 दिवस. तर चला. आणि पाणी पण विहिरीचं खाली जाणार आहे. शेवटच्या पाहुण्याचा नाद नाही. वाम्याचा किडा सुकरतो मला काय नव्हतं आज पाहुण्याच म्हणलं. आता पवायला माझ्या लय दिवस पावलं आम्ही संग आता शेवटला हाय म्हणलं तर एन्जॉय करून घ्यावं हाय का नाही. आणि आता ते तळ्यात काही जाता येत नाही त्याच्यात साप बसले. काढला का होय जायचं मग तळ्यात उन्हाळ्यात जाऊ. आता उन्हाळ्यात तळ्याला पाणी राहतं. आता पावसाळा आहे. ओके जेवढं असेल तेवढं. आपण किती पाण्यात पावलेलो. आपण मस्त गुड घ्यायचं पाण्यात. आम्ही खरं तर तळ्यात शिकलेलो आहे पावायचं. कोणत्या ज्याच्यात की थोडंच पाणी होतं असं. म्हणजे मारवडी चल पटकन एकाची क्लिप घेऊन मला ब्लॉग पण शूट करून देत नाही राव. काय म्हणा यांना. किरण भाऊ आज रील शूट करतोय. काढ व्हिडिओ फोटो नाही रे व्हिडिओ घेतोय. तर चला मी पण जातो आता पाण्यात. नाद करते काय यावं लागतं पावायला आता हिवाळ्यात पण. शिव्या देऊ नका प्लीज भैया. कुत्र्याला पाणी पाजताना त्या कुत्र्याला ताण लागली. आणि आमचा ओंब वाट्या सापडतोय. दिलदार मनाचा आमचा ओंब. हात लाव भैया. भैया ते काय पशु सेवा ईश्वर सेवा. होय ओमे ती फेक आधी माती खाली. आज लय थंडी वाजा लागली रे. आज पाणी थंड नाही आहे ऊन नाही येते. लय घी वाजा लागले. चल पी. चला आपलं प्यायलं रे प्यायलं. भाकर टाकत आम्ही त्याला पाण्याची लय बेकार परिस्थिती. हा दोघाला कुत्रा आहे का आशीर्वाद देईन ओम भाऊला तर स्पेशल. म्या तिथूनच करू चालू. ते तर मला व्हायला लागलं होतं. बरं भाऊ गप बस. 1 2 3 गणपती बाप्पा मोरया. आला का आला आला आला. नाद करते काय किरण भाऊ. आज पेच काय भाऊ. यो यो आमची झाली चिखलानी मारामारी. या होळी भाई आमची होळी.
आता मग हात भरेल मी मोबाईल भरेल आता गिंबल भरेल ते काय म्हणते ट्रायपॉड आणि किरण्या हे पळत होता जास्त बॉडी भय होळी भय होळी मार ओली ओमे पा बॅक साईड किती पुढे पाय की मार अरे हे कुणी घेतलं हे ओय अरे हे पण बोटच रगत आलंय मी पाहिलं होतं तुला नाटके करीत होतं म्हणलं हे पळून जाईन तसं वर आल्यावर पण भरेल हे आता वर येऊन आंघोळ चालू आहे नाच करते का असंच पाहावं लागतं चिकलला ये नेहमी ब्लॅकमेल केलं मला चहासाठी चहा कुरकुर आहे ते 30 रुपये मी घातलेत मग काय कोणती तीच ते मस्का पावचे होत नाही मी त्याने घातलंय ते वयच झालं काही नाही भैया टॉपिक चाललो आता घरी अर्जंट काम मला जायचं 5 वाजता मी पोहून बिना चहाच पाठी याला दगड लागन तर पब्लिक आता पावल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता आलोय 5 वाजला इतक्या थंडीत आलोय भाऊनी पंपवले टी शर्ट आणले काय म्हणते त्याला स्वेटर आता आलो नाही इंडियन अर्ध्या वाटातून उचलेलंय आणि आलो आम्ही आता जेवायला लय थंडी करा मी माग काकवले परत तर चला पब्लिक आता आम्ही आलोय जस्ट जेवण वगैरे करून आणि भाऊ आलाय पंपावर स्वेटर वापस द्यायला चालला कारण काय हे आमच्याच गावाच्या जवळ पंप आहे त्याच्यामुळे ओळखीत माणूस येऊ गाडी चालत बसलेलं पण आता येताना मी तसं चालू तर मी आलेला आहे स्वेटर देऊन आता आम्ही जातो घरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल तर नवीन आहे सबस्क्राईब करून टाका तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय